नमस्कार भगिनींनो, डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर, स्वातंत्र्य चौक, कर्वे रोड, पुणे 4 आणि फोन नंबर आहे 9822058916. भगिनींनो, आज आपण माहिती घेऊया की प्रचलित ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीमध्ये बसवल्या जाणारे इम्प्लांट आणि सर्जरी हे कितपत सुरक्षित आहेत किंवा आहेत का नाही आहेत. सिलिकॉन रबरासारखे असलेला पदार्थ ज्याच्याद्वारे आपण इम्प्लांट तयार करतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत, अनेक आकार आहेत. त्याचा जो सरफेस आहे तो स्मूथ असतो किंवा रफ असतो. तसेच नॅचरल इम्प्लांट आहेत, तसेच अॅनाटॉमिकल इम्प्लांट्स आहेत. ह्या सर्व इम्प्लांट मधून पेशंटला सूट होईल असा इम्प्लांट वेगवेगळ्या साईज मधून सिलेक्ट करावा लागतो. इम्प्लांट पेअर मध्ये येतो. जगभर लाखो सर्जरी सुरक्षितपणे केल्या जातात. FDA मान्यता प्राप्त इम्प्लांट्स उपलब्ध. अनुभवी सर्जन आणि योग्य हॉस्पिटल हे महत्वाचे आहे. ऑपरेशन पूर्वच्या तपासणी, पेशंट बरोबर चर्चा आणि छातीचे मोजमाप हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे सर्व केल्यानंतर ब्रेस्ट इम्प्लांट शस्त्रक्रिया सर्वसाधारणपणे सक्सेसफुल होण्यास मदत होते. संभाव्य रिस्क किंवा धोके काय आहेत? उदाहरणार्थ, इन्फेक्शन होऊ शकतं, ऑपरेशन झाल्या किंवा कालांतराने सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर स्कार जी निर्माण होते ऑपरेशनमुळे ती कमी होत नाही, प्रॉमिनंट राहते किंवा जास्त उठून दिसते, त्याच्यात किलॉइड फॉर्मेशन होतं. इम्प्लांट अनेक दिवस आतमध्ये शरीरात राहतो. एक बारीक आवरण त्याच्या भोवती निर्माण होते, कॅप्सूल म्हणतात त्याला, पण ते अत्यंत पातळ असते. काही केसेसमध्ये कारण आपल्याला माहित नाही, खूप थिक कवच निर्माण होते आणि पेशंटला त्याचा त्रास होतो, दुखायला लागते आणि अशा केसेसमध्ये इम्प्लांट बदलण्याची गरज निर्माण होते. क्वचित प्रसंगी इम्प्लांट आतमध्ये पंक्चर होतो व त्यातले मटेरियल आजूबाजूला निघून जाते आणि अनइक्वल दिसायला लागते. अशा केसेसमध्ये सुद्धा इम्प्लांट बदलावा लागतो.